नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॉलिटीचा जो चॅप्टर आहे केंद्र राज्य संबंध तो पुस्तकामधून बघणार आहे 21,000 प्रश्न संचामधून. तर केंद्र राज्य संबंधामधील आपण सर्व प्रश्न बघणार आहे जे प्रिव्हियस इयरला आले होते पेपरला. तर आपण एक एक करून सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, भारतीय संसदेला राज्यसूचीतील कोणत्याही विषयाबाबत राष्ट्रीय हितासाठी कायदा करायचा अधिकार आहे? तर त्यासंबंधी कोणी ठराव जो आहे तो मंजूर केला पाहिजे? तर ह्याचं उत्तर आहे 4, म्हणजे राज्यसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या 2/3 सदस्यांपेक्षा कमी नाही इतक्या बहुमताने जो आहे तो ठराव मंजूर झाला पाहिजे राष्ट्रीय हितासाठी कायदा करण्यासाठी. तर राज्यसभेमध्ये लक्षात ठेवा 2/3 सदस्यांपेक्षा कमी नाही इतका. तर हे जसं सविस्तर आपण माहिती बघूया आता. काय उत्तर आहे? राज्य विषयावर कायदे करण्याचा अधिकार जो आहे, राज्य विषयावर संसदेचा अधिकार आहे. तर कलम 249 नुसार राज्यसभेच्या ठरावाद्वारे म्हणजे हजर राहून मतदान करण्याच्या 2/3 सदस्यांपैकी कलम 249 अन्वये काय आहे, तर ठराव 1 वर्षासाठी अंमलात राहील. तो जो आहे तो एका वेळी 1 वर्षासाठी काळासाठी वाढवता येईल, असे कितीही वेळा तो वाढवता येऊ शकतो, लक्षात ठेवा. पण ठरावाचा अंमल संपल्यानंतर 6 महिन्याच्या कायद्याचाही अंमल संपुष्टात येईल. दुसरं असेल की राज्य विधिमंडळ ही अशा विषयावरती स्वतःचा कायदा करू शकते, पण संसदेचा जो कायदा असेल तो राज्याच्या पेक्षा वरचढ असणार. कलम 250 अंतर्गत काय सांगते, तर राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान कायदा करण्याचा अधिकार. आणीबाणी संपल्यानंतर 6 महिन्यात अशा संसदीय कायद्याचा अंमल देखील संपुष्टात येतो जो त्यावेळी बनवला होता. राज्य विधिमंडळ ही स्वतःचा कायदा करू शकते, पण संसदेचा कायदा लक्षात ठेवा कायम वरचढ असेल. कलम 252 नुसार काय, राज्यातील करारानुसार, म्हणजे 252 केवळ विनंतीचा ठराव असेल. विनंती करून पारित करणाऱ्या राज्यांनाच हा लागू असेल. असा कायदा रद्द करण्याचा किंवा दुरुस्त करण्याचा अधिकार केवळ संसदेला असणार आहे, राज्यांना नसेल. तर हा ठराव पारित करणाऱ्या राज्यांचा संबंधित विषयावर कायदे करण्याचा अधिकार जो आहे तो नष्ट होतो. फॉर एक्झाम्पल, वन्यजीव संस्था कायदा 1972 हा संसदेने केलेला कायदा असेल, किंवा मानवी अंगरोपण कायदा 1954. कलम 253 नुसार काय सांगते, तर आंतरराष्ट्रीय कराराच्या अंमलबजावणीसाठी केलेला कायदा. तर याद्वारे केलेले कायदे असतील त्यामध्ये जिनिव्हा कनेक्शन कायदा असेल 1960, तसेच अँटी हायजॅकिंग ॲक्ट 1982, संयुक्त राष्ट्र कायदा 1947. तर यामध्ये काय होतं, राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर कायदा करण्याचा अधिकार संसदेला मिळतो, त्याच्या सहमतीची गरज नसते. कलम 365 नुसार काय आहे, तर राष्ट्रपती राजवटीदरम्यान कायदा करण्याचा अधिकार. राज्यातील राष्ट्रपती राजवट संपुष्टात आल्यानंतर हा कायदा देखील रद्द होतो, त्या राज्यासाठी लागू राहतो. अर्थात हा कायदा राज्य विधिमंडळ रद्द करू शकते, त्यात बदलही करू शकते. राज्य विधिमंडळ जे आहे ते राष्ट्रपतींची पूर्वसंमती आवश्यक आहे, यासाठी व्यापार किंवा वाणिज्याच्या स्वातंत्र्यावर बंधने आणणारे विधेयक बनवण्यासाठी. पुढील प्रश्न 2 नंबरचा, सरकारी आयोग यासाठी अनुकूल होते. राज्यपाल पद रद्द करावे यासाठी नव्हते, तसेच अखिल भारतीय सेवा असतील. तर ह्याचं थोडक्यात उत्तर जे आहे ते वरीलपैकी एकही नाही असं उत्तर येत आहे. आता ते का, तर आपण बघूया. सरकारी आयोगाच्या बाबतीत सविस्तर माहिती या ठिकाणी बघणार. सरकारी आयोग लक्षात ठेवा 1983 मध्ये तयार झाला होता. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश R.S. सरकारिया यांच्या अध्यक्षतेखाली तयार केलेलं. ह्याच्यामध्ये 3 सदस्य होते. सरकारी अध्यक्ष होते बी शिवरामन आणि S.R. सेन. अहवाल कधीच प्रसारित केला होता, तर 1987 मध्ये अहवाल सादर केला होता. सध्याच्या घटनात्मक व्यवस्थेमध्ये तसेच संस्था संबंधीचे तत्व ही मूलतः सुयोग आहेत. त्यात संरचनात्मक बदल करण्याची आवश्यकता नाही, केवळ कार्यात्मक आणि व्यवहारात्मक बदल करण्याची गरज आहे, ती सरकारी आयोगाने सांगितली होती. केंद्राचे अधिकार कमी करावेत ही मागणी आयोगाने पूर्णपणे जी आहे ती फेटाळली होती. राजकीय क्षेत्रातील फुटीरतावादी वृत्तीमुळे राष्ट्रीय एकता व अखंडता यांचे संरक्षण करण्यासाठी लक्षात ठेवा केंद्राची गरज स्ट्रॉंग असणे गरजेचे आहे, असं आयोगाचं म्हणणं होतं. तर वरील प्रश्न पॉईंटनुसार सुटतो. या आयोगाने केवळ केंद्राला प्रबळ ठेवण्याबाबतच शिफारसी केल्या होत्या, त्यामुळे जे वरील उत्तर आहे एकही नाही हे येते. तर राज्यपाल पद रद्द करावे वगैरे, आंतरराज्य परिषदा किंवा अखिल भारतीय सेवा रद्द कराव्यात ह्या त्याच्यामध्ये येत नाहीत. पुढील प्रश्न 3 नंबरचा, खालीलपैकी कोणते कलम केंद्र सरकारकडून राज्यांना देण्यात येणाऱ्या मदत अनुदानाशी संबंधित आहे? कलम 275 जे आहे ते या संबंधित आहे. त्याच्यामध्ये
केंद्र सरकारकडून जे आहे ते राज्यांना मदत पुरवली जात असते. ते कशासाठी आहे तर आर्थिक सहकार्य जे आहे गरज कोणत्या राज्याला आहे म्हणजे राज्यांना आर्थिक सहाय्याची गरज आहे अशा राज्यांना अनुदान देणे, परंतु प्रत्येक राज्याला नाही असा संसदेला अधिकार आहे 275 अन्वये. आता ऑप्शन नंबर ए जो आहे 270 काय सांगतो ते बघूया. 270 जो आहे तो केंद्र व राज्य यांच्यात वसुली कर आकारणीचे जे आहे ते ह्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. कलम 280 मध्ये वित्त आयोगाची स्थापना करण्याचा आदेश आहे. तसेच कलम 265 मध्ये कर हे सक्तीचे देणे गरजेचे आहे. कर आकारण्याचा अधिकार संसदेला येतो. तसेच कलम 282 आता बघू, कोणत्याही सार्वजनिक उद्दिष्टासाठी अनुदान देण्याचा केंद्र व राज्य सरकारना अधिकार या ठिकाणी मिळतो. पुढील प्रश्न 4 नंबरचा. राज्यपाल यांच्या संबंधी पुंची आयोगाच्या शिफारसीबाबत खालीलपैकी कोणती शिफारसी चुकीची नमूद करण्यात आलेली आहे? तर यामध्ये एकच जी आहे ती चुकीची शिफारस यामध्ये केलेली आहे, ते म्हणजे ऑप्शन नंबर 3 काय आहे तर राज्यसभेने जे आहे ते मंजूर केलेल्या महाभियोगाची ठरावाने आणि त्या ठरावास लोकसभेने मान्यता दिल्यास पदावरून दूर केले जाऊ शकतील. तर हे यामध्ये राज्यपालाच्या बाबतीत आहे ते चुकीचं आहे. शिफारस चुकीची नमूद केलेली आहे. आपण आता सविस्तर यामध्ये माहिती बघू काय आहे पुंच आयोगाच्या बाबतीत. त्यांच्या शिफारसी काय होत्या तर राष्ट्रपतीप्रमाणेच राज्यपालांनाही महाभियोग जी प्रक्रिया आहे पदावरून दूर करण्याची ती पद्धत लागू करावी, आवश्यक ते फेरफार यामध्ये करून लागू करावे असा त्यांचा निर्णय होता. राज्यपालाची निवड करताना तो व्यक्ती एखाद्या क्षेत्रात अग्रगण्य असावा, तो अलिप्त असावा आणि राज्यातील स्थानिक राजकारणात गुंतलेला नसावा, तसेच राजकारणात मोठा त्याचा सहभाग नसावा, तसेच त्याचा कार्यकाळ जो आहे तो 5 वर्ष निश्चित असावा. राज्यपाल विद्यापीठाचे कुलगुरू व इतर वैधानिक पदावर असण्याची प्रथा देखील रद्द करावी. तसेच विधानसभेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर मुख्यमंत्र्याच्या नियुक्तीमध्ये राज्यपालाच्या भूमिकेबाबत घटनात्मक प्रतिप्रमाणे सुस्पष्ट मार्गदर्शन तत्व मांडावी. असं पदच्युत करण्याबाबत राज्यपालांनी निरपवादपणे मुख्यमंत्र्याला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास सांगावे आणि त्यासाठी काही कार्यमर्यादा घालून देण्याची देखील गरज आहे असं त्यांनी सांगितलं होतं. तसेच केंद्र राज्य संदर्भासाठी काही आयोग आणि समित्या होत्या त्याची आपण माहिती बघणार आहे आता. तर ह्याच्यामध्ये पहिला असेल पहिला प्रशासकीय सुधारणा आयोग. पहिला प्रशासकीय सुधारणा आयोग 1966 ते 69 मध्ये मांडला होता. त्याचे सदस्य 6 होते आणि त्याचे अध्यक्ष होते मोरारजी देसाई. एकूण शिफारसी केल्या होत्या 22. नंतर ते के हनुमंतय्या हे ते अध्यक्ष झाले. कलम 263 नुसार आंतरराज्य परिषद तसेच राज्याकडे जास्तीत जास्त अधिकार असावे असं त्यांनी शिफारस केली होती. तसेच केंद्रीय सशस्त्र दल राज्याच्या विनंतीनुसार केंद्राने शिफारसी स्वीकारल्या नाहीत मात्र या प्रशासकीय आयोगाच्या. पुढील 2 नंबरचं आहे राजमन्हार आयोग समिती 1969 रोजी. तमिळनाडू येथील DMK सरकार होते, त्यांचे अध्यक्ष होते PV राजमन्हार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. सदस्य होते से मुदलियार आणि चंद्रा रेड्डी. एकूण शिफारसी 263 केल्या होत्या. त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय परिषद असतील, वित्त आयोग कायमस्वरूपी स्थापन करावा, तसेच घटनेतील कलम 356, 57 आणि 65 वगळण्यात यावे, नियोजन आयोग बरखास्त करावा, शेषाधिकार राज्यांना द्यावेत, अखिल भारतीय सेवा ज्या आहेत त्या रद्द कराव्यात आणि राज्य मंत्रिमंडळ राज्यपालाची मर्जी असेपर्यंत काम करते ही तरतूद काढावी. तसेच केंद्र सरकारने या शिफारसींकडे देखील पूर्णपणे दुर्लक्ष केले होते लक्षात. तर राजमन्हार आयोगाने अखिल भारतीय सेवा रद्द करण्यासाठी माहिती सांगितली होती. पुढची आहे आनंदपूर साहेब समिती किंवा ठराव 1973 मध्ये अकाली दलांनी केला. शिफारसी होत्या केंद्राकडे जे आहे ते संरक्षण तसेच परराष्ट्र व्यवहार, दळणवळण आणि चलन एवढे विषय असावेत. उर्वरित जे आहे ते राज्याकडे असावेत. केंद्रात सर्व राज्यांना समान प्रतिनिधित्व मिळावे हे त्यांचा आदेश होतं. तसेच पश्चिम बंगालमध्ये निवेदन पत्र 1977 मध्ये देण्यात आलं होतं. शिफारसी काय होत्या घटनेच्या कलम 1 मध्ये युनियन ऐवजी फेडरेशन शब्द वापरावा. तसेच घटनेच्या 356, 57 आणि 60 मध्ये रद्द करावे. शेषाधिकार जो आहे तो राज्यांना द्यावा. नवीन राज्याच्या निर्मितीसाठी राज्यांची सहमती असावी. तसेच राज्यसभेला लोकसभेच्या बरोबरीने देखील अधिकार देण्यात यावा असं करण्यात आलं होतं. तसेच 75% महसूल राज्यांना असावा. अखिल भारतीय सेवा लक्षात घ्या बंद करण्याचा आदेश देखील पश्चिम बंगाल निवेदन पत्रात दिला होता. या देखील शिफारसी केंद्र सरकारने मान्य केल्या नाहीत. पुढील आहे तो सरकारी आयोग. आपण मगाशी बघितलं 1983 मध्ये स्थापन केला. अहवाल 87 मध्ये आला होता.
तर 1988 मध्ये प्रसिद्ध झाला. तर सरकारी आयोगाने केलेल्या 257 शिफारसीपैकी 180 शिफारसी ज्या आहेत त्या केंद्र सरकारने त्याची अंमलबजावणी केली. सदस्य होते बी शिवरामन आणि एस आर सेन. शिफारसीमध्ये काय होतं तर अखिल भारतीय सेवा ज्या आहेत त्या प्रबळ करण्यात याव्यात. 356चा राष्ट्रपती राजवट जो आहे तो वापर क्वचित परिस्थितीमध्येच करावा. तसेच कर संसदेकडे इतर सर्व समवर्ती सूचित असावे. राष्ट्रीय विकास परिषदेचे नाव बदलून राष्ट्रीय अर्थ व विकास परिषद असे करावे. तसेच भाषिक अल्पसंख्याक आयुक्त पद पुन्हा कार्यरत करावे. विशिष्ट उद्दिष्ट वगळता केंद्राने आयकरावर अधिकाधिक भर जो आहे तो आकारू नये. तसेच आकाशवाणी, दूरदर्शन यांच्या कार्याचे जे आहे ते विकेंद्रीकरण केले पाहिजे. अपरिहार्य कारणे वगळता राज्यपालाच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये बदल करू नये असं देखील त्यांनी सुचवलं होतं. पुढील प्रश्न, सरकारी आयोगाच्या शिफारसीबाबत खालीलपैकी कोणती शिफारस जी आहे ती चुकीची आहे यामध्ये ते शोधायची. संयुक्त गट क 2019ला पडला होता. तर ह्याच्यामध्ये चुकीची शिफारस जी आहे ती उत्तर क्रमांक 1 आहे. ह्याच्यामध्ये म्हणजे आयोगाने राज्यसभेची भूमिका राज्याच्या पुनर्रचनेच्या केंद्राच्या अधिकारात बदलासाठी अनुकूलता दाखवली होती. हे आहे ते. तर सरकारी आयोगाबाबत 1983ला स्थापन केला सरकारी आयोग RIS सरकार यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र राज्य संबंधासाठी. तर शिफारसीमध्ये जे आहे ते कलम अनुच्छेद 356चा वापर जो आहे तो शेवटचा पर्याय म्हणून करावा. जसं यांनी सांगितलं आयोगाच्या राज्यघटनेच्या 356 हा क्वचितच वापर करावा किंवा अनुकूलता दाखवली होती वापरासाठी, क्वचित वापरासाठी. तर हे विधान बरोबर आहे. तसेच ऑल इंडिया सर्व्हिस अधिक प्रबळ कराव्यात हे देखील सांगितलं होतं. तसेच राज्यपालाची नियुक्ती मुख्यमंत्र्याचा सल्ला घेऊन करावी, घटनेत अशी तरतूद करावी असं सांगितलेलं. 263 नुसार आंतरशासन परिषद स्थापन कराव्या आणि भाषिक अल्पसंख्याक आयुक्त पद पुन्हा कार्यरत करावे. तर हे सर्व गोष्टी आहेत ते ह्याच्यामध्ये सांगितल्या होत्या शिफारसी त्यांनी. त्यामुळे पर्याय 1 सोडून बाकी सर्व ह्याच्यामध्ये जे आहे ते बरोबर आहेत. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या पाणी वाटप तंट्यामध्ये कर्नाटक राज्याचा समावेश नाही. तर एक म्हणजे वंशधारा पाणी वाटप तंटा जो आहे तो त्याच्यामध्ये कर्नाटक राज्याचा समावेश यामध्ये येत नाही. तर हा प्रश्न देखील कंबाईन 2018ला पडला होता. तर केंद्र राज्य संबंधाबाबत जे प्रश्न होते आपण आता बघितले आहेत. तर हे प्रश्न 2018 पर्यंतचे आपण बघितलेले आहेत. तर तुम्हाला ह्याची जर PDF किंवा जर ह्याच्यावरती क्विज हवी असेल म्हणजे आपण प्रश्न टाकतो ह्याच्यावरती पण तर ते तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती जाऊ शकता. टेलिग्राम चॅनल जॉईन करा जिथून तुम्हाला जी व्हिडिओची लिंक आणि तुम्हाला ह्याची माहिती भेटेल आणि तिथं जाऊन तुम्ही प्रॅक्टिस करू शकता जास्त प्रश्नांची. आणि जर